श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुम्ही जेव्हा नामस्मरण करता, तुम्ही जेव्हा जेव्हा माझे नाम घेता, तेव्हा तुम्हाला लगेचच आयुष्यात काहीतरी नवीन प्राप्त करण्याची उमेद असते. जर तुम्ही आज खूप दुःखाने भरला आहात, त्रासाने भरला आहात, तर तुमच्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत आहेत. शांत रहा आणि तुमच्या आयुष्यात नवीन सकाळ होण्याची वेळ येत आहे. कारण देव तुमच्या आशीर्वादांना वाढवतो. तुम्हाला किंचितही फरक पडू देणार नाही आणि त्रासातून बाहेर काढेल. कारण आजचा दिवस अत्यंत शुभ परिणाम देणारा तुमच्यासाठी असेल. तुम्ही जे काही विचारात घ्याल त्यातून नकारात्मक दूर केल्या जाईल आणि तुमच्या आयुष्यात नवीन सकाळ होण्याची वेळ येईल. कारण तुम्ही देवाकडे आला आहात. बाळा, माझे प्रेम तुझ्या सर्व काही चिंता दूर करतील. तुझ्यावर दिलेले आशीर्वाद तुझं सर्व काळजीचं सावट दूर नेणार आहे. प्रयत्न करत राहा, कारण निर्भय बनवण्यासाठी उभा राहा. मी तुला पुढे नेतो, तुला जागृत करतो आणि तुझ्यासाठी आशीर्वाद आणि चमत्कार घडवून आणू शकतो. अगदी पळ न लागता मी तुझ्या सर्व संकटाचे नाश करू शकतो. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून माझ्या आशीर्वादाचा चमत्कार सुरू होतो. थोडा संयम ठेव. प्रारब्धात जे काही आहे ते तुला त्रासदायक वाटत असताना मी तुझ्या प्रारब्धात कोणतेही परिवर्तन घडवून आणू शकतो. तेव्हा शांत राहा आणि जे काही येत आहे ते स्वीकार करा. काही लोक तुमच्यासाठी काही शक्यता वर्तवतात किंवा काही तुमच्यापर्यंत चुकीचे पोहोचवतात. तेव्हा सावध करण्यासाठी मीच तुमच्या आयुष्याला पुढे नेतो, तुमचे दिवस पलटवतो आणि तुम्हाला भूतकाळात न ठेवता तुमच्या वर्तमानात तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवतो. काळजी करू नका, कारण सर्व काही समजत नसतानाही मी तुमच्यासाठी कार्य करू शकतो. जरी तुम्ही काही गोष्टी मनावर घेत असाल किंवा नसालही, तरी परिस्थिती बदलेल. क्षणात तुमच्या मुखात देवाचे नाव येईल आणि तुम्ही धन्यवाद द्याल. इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. स्थिर राहा, संयम ठेवा, कारण देव विश्वास जिथे आहे तिथेच असतो. तुम्हाला काही संकेतही मिळतील. प्रामाणिकपणे कर्म करत राहा. लक्षात घ्या, आयुष्याचं गणित खरं तर भीतीने नाही, तर पुढे जाण्याने आहे. मी तुझ्या आयुष्यात एक नवीन मार्ग दाखवत आहे. घाबरू नको, पुढे चालत राहा, कारण तो मार्ग तुझ्यासाठी सुखांनी भरलेला आहे आणि तुझ्या भविष्याची काळजी संपवणारा आहे. नवीन संधी तुमच्याकडे तयार केल्या जात आहेत, कारण देव त्या पाठवतो. त्या तुम्ही निवडाव्या असे तुम्हाला आवाहन करतो. निर्भय व्हा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा. प्रत्यक्षात जे काही हवे आहे ते घडेलच. ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला उंच जागी पोहोचायचे आहे. तुमचा संयम तुम्ही ठेवला पाहिजे. तुमच्या कमतरता दूर करण्यात येणार आहेत. दुसऱ्यांचे अनुकरण करण्याची तुला कधीही आवश्यकता पडणार नाही. माझ्या प्रिय बाळा, मी आज घोषित करतो की तुझी शुभ वेळ येत आहे. तुमच्यासाठी नवीन संधी चालून येतील. समोरून तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे. तेव्हा शांत राहा, आनंदी होण्याचा प्रयत्न करा, कारण प्रयत्न सफल होतात आणि मी तुम्हाला उंचावतो. तुमचे संकट रूपी वादळ कधीच संपले आहे. तुम्ही जेव्हा तो काळ ओलांडला आहे, तेव्हा आता चिंता, क्लेश, दुःख आणि त्रास आणि त्या वेदना तुम्हाला सहन कराव्या लागणार नाहीत. तुमची कर्मफळाची अपेक्षा जी काही आहे ती मी ऐकली आहे. तुम्ही प्रार्थनेद्वारे माझ्याकडे ते मागत आहात, ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाणार आहे. सतत नशिबाचे फेरे फिरत असतात आणि नशिबात काही गोष्टी लिहिल्या जातात किंवा काही त्रास होतात, तर ते बघूनच पुढे जावे लागते. पण देवाचे नामस्मरण केल्यावर, चांगले कर्म केल्यावर तुमच्या त्या चिंता संपवतो. तुमच्या भाग्यात आता सुरू होईल तो देवाचा आशीर्वाद. तुम्ही वाईटावर विजय मिळवणार आहात. तुम्ही तयार केल्या जात आहात. कधीकधी लक्षात ठेवा की आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे त्याहीपेक्षा चांगलंच दिल्या जाणार आहे, मिळणार आहे. कारण तुमच्या इच्छा अपेक्षा देव पूर्ण करतो. तुम्हाला संधी निर्माण करतो. जो चांगले कर्म करतो
आणि गुणांनी तो निश्चल मनाने हृदयाने परमेश्वराचे ध्यान करतो. आपले कर्म योग्य पद्धतीने पुढे नेतो. फळाची अपेक्षा देखील करत नाही असे भक्त मला अधिक प्रिय आहे. तुम्हाला माझ्यावर संपूर्ण विश्वास भरोसा ठेवावा लागेल, कारण तेव्हाच तुमचे जीवन पुढे जाऊ लागेल. कारण जेव्हा मी तुमच्या आशा पूर्ण करतो आणि तुमच्यासाठी ते आशीर्वाद देतो ज्यामुळे तुम्ही उंचावाल. मोठ्या स्वप्नांकडे जाण्यापेक्षा तुम्ही जे काही सध्या करू शकता त्याकडे लक्ष पुरवा. काय झालं? तुमचा कठीण काळ तुम्ही ओलांडला आहे. भविष्यात तुम्ही जे काही चित्र पाहू इच्छिता, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न करता, तर यशस्वी होण्यासाठी देव तुमच्या बाजूने तुम्हाला ते निर्णय घेण्यास भाग पाडेल आणि तुम्ही ते निर्णय घेऊ शकाल. होय, कारण माझी मदत तुम्हाला योग्य वेळेवर मिळणार आहे. निर्णय घ्या आणि पुढे जा, कारण निर्भीडपणे तुम्ही प्रार्थना केली आहे. मग आता येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी दिव्य आहेत, चमत्काराने भरलेले आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी शुभ वेळ निर्माण करत आहे. जर तुम्ही चांगलेच कर्म केलेले आहे तर त्यामुळेच तुम्ही आता ती शुभ वेळ प्राप्त करणार आहात. काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे जी तुमच्या शक्यतांना वाढवते, तुमच्यापर्यंत तो आनंद पोहोचवते जे तुम्हाला हवे आहे. या संदेशाची ऊर्जा सतत तुझ्या मनाला प्रेरणा देणारी आणि तुला गोंधळातून बाहेर काढणारी आहे. काळजी करू नकोस बाळा, माझे आशीर्वाद विसरू नकोस, कारण हे सर्व काही तुला अजय बनवण्यासाठी आहेत. तू जेव्हा प्रयत्न करतोस तेव्हा तुमची हार नाही तर तुमचा विजय निश्चित होणार आहे. तुमची जीत कायम झळकणार आहे. चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याचे नाहून निघण्याचे दिवस आहेत. बाळा, संकल्प कर आणि तो पूर्ण करण्याचा एक प्रयत्न सुरू ठेव, कारण तुझ्या त्या प्रयत्नांना मी यशस्वी करणार आहे. गोंधळातून बाहेर पडण्याची वेळ आहे. तुम्ही जेव्हा ही शुभ वेळ ऐकत असाल तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न येतील, अनेक अशा गोष्टी येतील ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू इच्छिता. तर आज तुमचाच दिवस आहे. तुमच्यासाठी ते सर्व काही शुभ घडणार आहे जे देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देणार आहे. तुमचे कुलदैवत आज तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही जेव्हा प्रार्थना केली आहे तर आता देवावर सर्व काही सोपवून निश्चिंत राहा. आजचा हा खास विशेष संदेश तुझ्या जीवनाची ती सुरुवात करणार आहे ज्यामुळे तुम्ही आपोआप पुढे जाऊ लागाल. कारण देव प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थनेचे उत्तर म्हणून तुमच्यापर्यंत हे संदेश पाठवतो. काळजी करू नका आणि काळजीत वेळ घालवू नका. पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि या संदेशांना दुर्लक्षित करू नका, कारण हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. आज जेव्हा तुम्ही खूप काही प्रार्थना देवाला केली आहे तेव्हा आनंद तुमच्या दिशेने प्रवाहित करण्याचे देवाने ठरवले आहे. म्हणूनच तुमच्यासाठी ही शुभ वेळ सुरू झालेली आहे. बाळा, आज तू चिंतामुक्त होशील. मला तुझी मदत करायची आहे. ती योग्य वेळेपर्यंत तुझ्यापर्यंत येईपर्यंत तू शांत असावे, धीर ठेवावा, संयम दाखवावा. आज खूप दिवसानंतर तुझ्यासाठी काहीतरी वेगळं येत आहे जे तुझ्या मनाला आजपर्यंत अस्वस्थ करत होतं. पण आता इथून पुढे जगण्याची खरी आनंद आणि तुझे केलेली खरी भक्ती कामाला येणार आहे. देव म्हणतात, कधी कधी तुझा थकवा म्हणून कधी डोकं जड वाटणं किंवा कधी नकारात्मक विचार येणं, हे सर्व काही त्या नकारात्मक ऊर्जेने तुझ्याकडे पाठवलेले ते सर्व काही त्रासदायक आहे जे तुझ्यापासून वेगळं करण्यात येणार आहे. आज तुझा थकवा निघून जाईल. हे बोल ऐकत राहा. कुणीतरी तुझ्याशी जे काही सुसंवाद करणार आहे ते सर्व माझे आशीर्वाद मानून स्वीकार कर. तुझ्याजवळ जेव्हा मी येतो तेव्हा कुठलेही दुरीत किंवा कुठलंही नकारात्मक तुझ्यापर्यंत येत नाही. तुझी काळजी संपणार आहे. तू आता दिव्य आशीर्वाद प्राप्त करणार आहेस. तुम्हाला जे काही चमत्कार हवे आहेत ते तुमच्या मार्गात पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात. जर तयार असाल
तर होय म्हणून स्वीकार करण्यास तयार आहे असे कमेंटमध्ये लिहा. स्वामींच्या कृपेने, स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्यापर्यंत हा दिव्य पवित्र संदेश आला आहे. जर तुम्ही मोठे बदल तुमच्या आयुष्यात घडवू पाहत आहात तर ते चांगल्या कर्मामुळेच घडणार आहेत. तेव्हा निरंतर चांगल्या कर्मांसाठी पुढे या. चांगले कर्म करा. अगदी छोटेही काही कर्म जे तुम्हाला चांगले मनाला वाटत असेल, जर तुमच्या विचारात येत असतील तर ते करणे सुरू करा. कधीकधी मुंग्यांना अगदी साखर आणि रवा देखील खाऊ घातल्यामुळे तुमच्याजवळ ते पुण्य अधिक होऊ शकतं. हे देखील एक छोटं कर्म आहे. जर तुम्ही झाडांना पाणी देत आहात, त्यांचे जीवन वाचत आहे, तर हे देखील एक चांगले कर्म असू शकते. जर तुम्ही एखाद्या भुकेल्या पक्ष्याला किंवा प्राण्याला काहीतरी दाणे, काहीतरी अन्नपदार्थ खाऊ घालत असाल तर हे देखील तुमच्या चांगल्या कर्मात मोजल्या जाईल. कारण हे तुम्ही केलेले कर्म एक पवित्र कर्मात मोजले जाते. कारण तुम्ही त्यांच्याकडून काहीही न मागता हे कर्म करता, तेव्हा ते चांगल्या कर्मात मोजले जाते. म्हणूनच निरंतर चांगले कर्म करत राहा. त्यामुळे तुमचे मन अधिक पवित्र आणि प्रसन्न राहण्यास सुरुवात होईल आणि तुमचे इच्छित आपोआप परमेश्वर भगवंत आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात तुम्हाला देईल. कारण जितके तुमचे मन प्रसन्न राहील आणि त्या प्रसन्न मनात चांगले विचार येऊ लागतील आणि आपोआप तुमच्या आयुष्यात चांगले बदल तुमच्या चांगल्या कर्मांमुळे घडणार आहेत. तेव्हा तयार व्हा ते चांगले कर्म करण्यासाठी. तुम्ही जर सहमत आहात तर होय, मी सहमत आहे असे टाईप करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.